मालाड विधानसभामध्ये काँग्रेसची रॅली निघाली आहे। तुम्ही बघू शकता जे काँग्रेसचे नगरसेवक उमेदवार आहे नगरसेवकीसाठी ते पण इथे उभे आणि मोठ्या संख्येने इथे लोक रॅलीमध्ये सहभागी झाले। स्वतः मालाड विधानसभाचे काँग्रेस आमदार असलम शेख पण या रॅलीमध्ये, त्यांच्यासोबत एक पंडित पण आहेत। असलम भाई, तुमच्या रॅलीमध्ये तुमचे उमेदवार तर आहेत पण मौलवी पण आहे, पण ब्राह्मणला पण तुम्ही घेऊन चालले। असं आहे की सर्व धर्म सन्मान या देश सगळ्या धर्मांना घेऊन चालतोय। इथे मुस्लिम मतदार पण आहेत, हिंदू मतदार पण आहेत, पुढे गेला तर गुजराती मतदार पण आहेत। सगळे धर्मांना घेऊन काँग्रेस चालतंय आणि त्याच्यात नवीन काय, तुम्ही दर रॅलीमध्ये बघितलं तर सगळे धर्माचे लोक असतात आमच्या रॅलीमध्ये। भाजपचे लोक तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही फक्त मुस्लिम लोकांना सपोर्ट करतात, मुस्लिम लोकांना घेऊन जातात, मालवणी पैठणची बात करतात, काय सांगणार? भाजपावाल्यांना कामाबद्दल काय बोललेलं राहिलेलंच नाही। मुंबईसाठी काय देणार आहे, मुंबईसाठी काय करणार आहेत, पोल्युशन कसं काढणार, रोडची समस्या कसा काढणार, हे त्यांच्यासाठी काहीच नाही। त्यांना फक्त जातीवाद आणि नफरतीच गोष्ट करायची आहे आणि त्यांना हे माहिती करता सांगतोय की मी 60% पेक्षा जास्त मतदान मला हिंदू करत आहेत आणि मी निवडून येतोय। हाच देश आणि हाच देशाचा कल्चर आहे। अमित साटम यांनी तुमच्यावर खास करून नेहमीच टीका करतात। त्यांनी सांगितलं की मालवणी मलाडमध्ये पॉप्युलेशन जास्ती वाढले आहेत आणि त्यामध्ये डिवाइड करायचे विधानसभा वगैरे, तर काय कसं बघतात? त्यांनी पहिला हे सांगावं की त्यांचे मतदारमध्ये जे पोल्युशन वाढलंय, जे मुंबईमध्ये वाढलंय, त्याच्यासाठी काय करणार भारतीय जनता पार्टी। जे ट्रॅफिकची समस्या मुंबईमध्ये त्यांचे मतदारसंघामध्ये पण आहे, ते काय करणार। खेळायचं मैदान मुंबईमध्ये कमी होत आहेच नाही, त्यांचे मतदार पण नाही, ते काय करणार त्याच्या संदर्भामध्ये। मुंबईसाठी आणि स्वतःचे मतदारसाठी ते काय करणार त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीने सांगावं। तुमचे काय मुद्दा असणार आहे? तुमचे काय मुद्दा आहे मालाड विधानसभामध्ये? काय आम्हाला जास्त प्लेग्राऊंड हवे, आम्हाला आणखीन पार्किंग कसं एक्वायर करून डेव्हलप करता येईल ते हवे, आम्हाला आणखीन एक उडान पूल हवे, ते आमची एक मेन मुद्दा असेल। वारंवार भाजपचे लोक आरोप करतात की तुम्ही मुस्लिम लोकांना घेऊन चालतात, पण भाजपचेही MIM सोबत एका ठिकाणी युती झाली होती, कसं बघतात तुम्ही? भाजपचा असली चेहरा बाहेर पडलेला आहे। मुंबईमध्ये त्यांना पठाण नको आणि अकोटमध्ये त्यांनी MIMचे मुस्लिम लोकांना घेऊन तिकडे महापौर बसवला, म्हणजे सत्तासाठी ते कुठेही जाऊ शकतात आणि सत्तासाठी ते काही करू शकतात। मुंबईमध्ये मुसलमान नको, पण बाकी सत्तासाठी कुठेही असेल तर त्यांना चालेल। मालाड विधानसभामध्ये किती उमेदवार जिंकून येणार आहेत काँग्रेसचे, काय सांगितलं? मालाड विधानसभामध्ये मागच्या वेळेला 4 निवडून आले होते, या टायमाला 6 पेक्षा जास्त निवडून आले। शेवटचा प्रश्न आहे, महापौर कोण बसणार आहे? महापौर असा असला पाहिजे मुंबईचा जो मुंबईची समस्या सोडू शकतोय, ट्रॅफिकची समस्या काढू शकतोय, पोल्युशनची समस्या काढू शकतोय, इथे जे हॉकर्स त्यांची समस्या काढू शकतोय, शाळांमध्ये शिक्षक आणू शकतोय, जे मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आणि गार्डन करू शकतो, असा महापौर मुंबईला। कॅमेरामॅन सुभाष गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।